तुमचा विश्वास आमची ताकद. कोल्हापूरचे प्रकाशक प्रशांत आंबी आणि बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांच्यातील ऑडिओ क्लिप प्रकरणाचा वाद आता चांगलाच पेटला आहे. या वादाचे पडसाद आता थेट मैदानात उमटताना दिसतंय. याच वादाच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी एक मोठे पाऊल उचलले. उद्या शनिवार 25 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता बुलढाण्यातील संगम चौकात शिवाजी कोण होता या पुस्तकाचे सामूहिक वाचन करण्यात येणार आहे. कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित या पुस्तकाच्या माध्यमातून शिवरायांचा खरा इतिहास राज्यातील जनतेसमोर मांडण्याचा निर्धार वंचितने केला आहे. शिवाजी महाराजांचा खरा इतिहास महाराष्ट्रासह जगापर्यंत पोहोचवणारे कॉम्रेड गोविंद पानसरे सर यांनी जी पुस्तकेचं लिखाण केलेलं आहे त्या पुस्तकाचं नाव आहे शिवाजी कोण होता. शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी केलेले आहे. काल आमचे नेते श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार महाराष्ट्रभर सामूहिक वाचन शिवाजी कोण होता या पुस्तकाचं करण्याचे आदेश आले आहेत. त्याच अनुषंगाने आम्ही बुलढाणा जिल्ह्यामध्ये बुलढाणा शहरामध्ये शिवाजी कोण होता या पुस्तकाचं सामूहिक वाचन करणार आहे. तरी वंचित बहुजन आघाडीचा जिल्हाध्यक्ष नात्याने मी तमाम ज्या भारतीय संविधानाने व्यक्ती स्वातंत्र्य दिलं त्या व्यक्ती स्वातंत्र्याचा आदर करणारे तसेच भारतीय संविधानाचा आदर करणारे संविधानवादी लोकांनी या सामूहिक वाचनामध्ये सहभागी व्हावं असं जिल्हाध्यक्ष नात्याने मी सर्वांना आवाहन करतो. मात्र या वाचनाच्या कार्यक्रमापूर्वीच राजकीय वातावरण तापलंय. आमदार संजय गायकवाड यांनी पुस्तक वाचणाऱ्यांना थेट आव्हान दिलंय. वाचन करताना महाराजांचा उल्लेख एकेरी करू नका. श्री छत्रपती शिवाजी महाराज असंच आमदार गायकवाडांनी म्हटलंय. आम्ही सुद्धा तुमचं वाचन ऐकायला तिथे येणार आहोत, पण एकेरी शब्दाचा उल्लेख करून करोडो हिंदूंचा अपमान करू नका असाही गायकवाडांनी सुचवलंय. प्रकाश आंबे यांचं प्रकाशन झालेलं शिवाजी कोण होता हे पुस्तक ज्याच्यावर गोविंद पानसरे साहेबांचा उल्लेख केला पण त्याचा लेखक म्हणून उल्लेख नाही, त्या पुस्तकाच्या संदर्भात मी प्रकाश आंबे यांना फोन करून प्रकाश भाऊ आपण हे पुस्तक प्रकाशित केलं आहे का इथून मी सुरुवात केली. छत्रपती शिवाजी महाराज हे करोडो देशवासियांचं दैवत आहे. त्यांना महाराष्ट्रात संपूर्ण देशामध्ये आपण सगळेजण दैवत मानतो. त्यांचा कुठेही उल्लेख करताना श्री छत्रपती शिवाजी महाराज असाच उल्लेख केला जातो. आणि यापूर्वी सुद्धा विधानसभेमध्ये मी राज्यातल्या जेवढ्या संस्था असतील ज्याला शिवाजी नाव असेल त्या शिवाजीच्या ऐवजी छत्रपती शिवाजी महाराज अशा नावाच्या संस्थामध्ये दुरुस्ती करावी आणि हे नाव टाकावं असं आगळी मागणी मी केली. शिवाजी शिक्षण संस्थेचं नाव बदलताना सुद्धा मी त्यांना सांगितलं की छत्रपती शिवाजी शिक्षण संस्था असं नाव आपण करावं, शिवरायांचा अपमान करू नये. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने जगणारे आम्ही लोक आहोत, त्यांच्या नावाने मरणारे आम्ही लोक आहोत आणि म्हणून पदोपदी त्यांचा अपमान आम्ही सहन करणार नाही. या पुस्तकामध्ये कमीत कमी 500 ते 700 वेळेस शिवाजी नावाचा उल्लेख त्याच्यामध्ये केलेला आहे, एकही उल्लेख केलेला आहे. काही ठिकाणी तर शिवाजी महाराज मराठा वंशाचे नव्हते असं पण आहे. काही आणखी आक्षेप आलाय. मला त्या पुस्तकाबद्दल माझा काही आक्षेप नाही. ज्याने कोणी ते पुस्तक प्रकाशन केलं त्यांनी फक्त छत्रपती शिवाजी महाराज यांचा सन्मानजनक वापर त्या ठिकाणी करावा. पण ज्याला कुणाला बुलढाण्यातून पुस्तक वाचायचं असेल का महाराष्ट्रात आणखी कुठं वाचायचं असेल त्याला आमची विनंती आहे की आपण आपल्या बापाचं नाव सुद्धा एकरी घेत नाही तर महाराजांचं नाव किमान छत्रपती शिवाजी महाराज असंच नाव त्याच्यामध्ये उल्लेख करा आणि मग खुशाल पुस्तक वाचा. आम्ही पण तुमचं ऐकायला त्या ठिकाणी येतो, पण महाराजांचा नावाचा उल्लेख एकेरी करून करोडो हिंदूंचा अपमान करू नका. आता जिल्हाध्यक्ष निलेश जाधव यांच्या नेतृत्वाखाली वंचितचे कार्यकर्ते आणि दुसरीकडे आमदार गायकवाड यांचे समर्थक समोरासमोर येणार का? संगम चौकात उद्या काय घडणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, लोकप्रिय मराठी न्यूज, बुलढाणा.